नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी. चिकट न होता मसाला भेंडी कशी बनवायची यासाठी काही टिप्स आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर स्टार्ट करूया रेसिपीला. टिप नंबर पहिली, भेंडी वॉश करताना ही चाळणीमध्येच वॉश करायची आणि त्यानंतर जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते 5 मिनटं चांगलं व्यवस्थित निथरून द्यायचं आणि 5 मिनटानंतर कट करण्यासाठी घ्यायची. भेंडीचे जे देठ आहे ते काढून घ्यायचे आणि 2 पार्टिशनमध्ये भेंडी कट करून तिचे उभे काप करून घ्यायचे. सर्व काप उभेच करायचे म्हणजे छान असं कोटिंग येतं त्याला मसाल्यांचं. इथे आपली भेंडी कट करून झालेली आहे. आता कढईमध्ये 2 चमचा मोठे तेल टाकून घेतलंय. आपली रेग्युलर फोडणी आहे. तेल चांगलं कडकडीत तापलं की त्यात पाऊण चमचा मी इथे मोहरी टाकली आहे आणि मोहरी टाकल्यानंतर पहिले लसूण फ्राय करून घेऊ म्हणजे तो छान असा क्रिस्पी होतो. भरपूर लसूण वापरायचा. 1 चमचा जिरे आणि थोडासा कढीपत्ता. छान असा तडका बसलेला आहे. आता यात रेग्युलर 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा तरीची मिरची घेतलेली आहे आणि पाऊण चमचा मसाला, आपला रेग्युलर मसाला आहे. सर्व मसाले एकत्र करून घेऊ आणि आता भेंडी टाकून या मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाले छान असे भेंडीला सगळीकडे लागले पाहिजे, कोटिंग आली पाहिजे. आता वरतून याच्यावरती अर्धा चमचा धनेपूड आणि 1 पाव चमचा हिंग पुन्हा एकदा मिक्स करू. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे भेंडी छान शिजते. अशी वातूड वगैरे जी होती ती अजिबात होणार नाही, कारण मीठ थोडंसं मॉइश्चर सोडतं, त्यामुळे भेंडी छान अशी शिजली जाते. आणि वरतून प्लेट ठेवून 5 मिनिट वाफवून घेऊ. 5 मिनिटानंतर इथे आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे. काहींना वाटत असेल की टोमॅटो टाकल्याने पाणी सुटतं किंवा भेंडी चिकट होईल, तर असं अजिबात होत नाही. इथे मी 1 टोमॅटो बारीक कट केलेला टाकलेला आहे. यामुळे भेंडी पण छान शिजते आणि वातूड अजिबात होत नाही. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. भेंडीमध्ये टोमॅटो टाका. पुन्हा एकदा मिक्स करू आणि 5 मिनिटासाठी पुन्हा प्लेट ठेवून वाफवून घेऊ. 5 मिनिटानंतर इथे बघू शकता छान अशी भेंडी शिजलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करू आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर कूट केलेला आहे. पाऊण वाटी कुटामध्ये परफेक्ट होऊन जाते. अर्धा किलो भेंडी, इथे मी अर्धा किलोच भेंडी वापरलेली आहे. थोडा थोडा करून कूट टाकायचा, मिक्स करायचा म्हणजे भेंडी आणि मसाला छान कोटिंग पण बनते आणि मोकळी होते, चिकट होत नाही. आणि वरतून कोथिंबीर. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. इथे आपली कोटिंगवाली मसालेदार चटपटीत अशी मसाला भेंडी बनवून तयार आहे. गॅस ऑफ करू आणि सर्व करूया. छान अशी मोकळी मसाल्याची भेंडी आपली इथे तयार झालेली आहे. अजिबात चिकट नाही झालेली. वरतून गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर स्प्रेड करून घेऊ. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
परत भेटूया अशाच एखाद्या चटपटीत रेसिपीसोबत. धन्यवाद.